महाराष्ट्रामध्ये 2017 मध्ये माननीय तत्कालीन मुख्यमंत्री आणि आजचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी ओबीसी कल्याण म्हणजे बहुजन कल्याण विभाग हे वेगळं करून नवीन मंत्रालय स्थापन केलं आणि त्यावेळेस राम शिंदे साहेबांच्या त्यांना मंत्री या खात्याचं केलं होतं आणि तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये बहुजन कल्याणाच्या विकासासाठी त्यांच्या सगळ्या समस्यांसाठी हे खात्याची स्थापना झाली होती आणि तेव्हापासून काम चालू होतं आणि मागच्या 2.5 वर्षामध्ये आम्ही या खात्याच्या माध्यमातून अनेक योजना नवीन सुरू करण्याचा प्रयत्न केला, ज्यामध्ये जो 72 हॉस्टेल्स तयार करण्याचं आमचं टार्गेट होतं। त्यातले आम्ही ऑलरेडी 56 वसतिगृह म्हणजे मुलांसाठी 100 आणि मुलींसाठी 100 असं 26 जिल्ह्यात आम्ही ऑलरेडी सुरू केलेलं आहे। बाकीचे जिल्ह्यांचं आमचं पुढच्या 1 महिन्याभरात अजून 10 हॉस्टेल आम्ही सुरू करतोय। त्या माध्यमातून अनेक आश्रमशाळाही आमच्या माध्यमातून चालतात, त्याही आम्ही टेक्नॉलॉजी वाईज अपग्रेड करायला सुरुवात केली आहे। डिजिटल क्लासरूम्स आश्रमशाळेमध्ये आज सगळ्या आश्रमशाळा आम्ही सोलर करतोय, ज्या माध्यमातून तिकडे राहणाऱ्या विद्यार्थ्यांना गरम पाण्याची व्यवस्था, तिकडे आम्ही कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन्स, अशा अनेक योजना या मागच्या 2.5 वर्षात आश्रमशाळा असतील किंवा आमच्या ओबीसीच्या माध्यमातून जे प्लस आमचं जे महामंडळ आहे त्या महामंडळाच्या माध्यमातून पण जसं अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून व्याज परतावा योजना असेल, डायरेक्ट 1 लाखाचं कर्ज असेल, म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांचं जे स्टार्टअप किंवा सेल्फ एम्प्लॉयमेंट करावी त्याकरता जे त्या योजनांना आम्ही आमच्या त्या ओबीसी महामंडळाच्या माध्यमातून प्राधान्य देऊन त्यांना कर्ज देऊन त्यांना स्वयंभूत करण्याचा प्रयत्न करतो। त्याच पद्धतीने महाज्योती जे आमचं नागपूरला आहे त्या माध्यमातून प्रशिक्षण म्हणजे MPSC असेल, UPSC असेल, पोलीस भरती असेल, मिलिटरी भरती असेल, असे अनेक प्रशिक्षण देण्याचं सगळं आम्ही उपक्रम नागपूरच्या आमच्या आणि ह्या सगळ्याला आज पुणे हे शिक्षणाचं माहेरघर म्हणतो तसं आहे आणि या ठिकाणी चांगलं कार्यालय असावं, ज्या माध्यमातून येणाऱ्या अगोदर आम्हाला समाज कल्याणच्या ऑफिसमध्ये जागा होती, ती छोटीशी जागा होती, तिकडे व्हिजिटर्स आमचे स्टाफही बसू शकत नव्हते। पण या ठिकाणी आज नवीन आमचे खिलारी साहेब डायरेक्टर आल्यापासून त्यांनी त्याचा पाठपुरावा करून त्याच्यामध्ये आज हे कार्यालयाचं उद्घाटन झालं आहे आणि यापुढे रेग्युलरली इकडे स्टाफ बसायला पण जागा आहे, सगळ्या त्या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करणे, त्या गोष्टीच्या सगळ्या योजना राबवणे, खालपर्यंत त्या योजना गेल्या पाहिजेत, प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यापर्यंत या योजना पोचल्या पाहिजेत, त्याच्याकरता पूर्णपणे प्रयत्न पुन्हा त्या ज्या सोयी आहेत त्या सगळ्यांपर्यंत पोचण्याकरता मी या माध्यमातून प्रयत्न करणार। सर, मनोज जरांगे पाटील उपोषणाला पुन्हा एकदा बसलेले आहेत, त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्याबाबत शासन काही विचार करते? माननीय मुख्यमंत्री साहेब त्याच्यामध्ये लक्ष घालतील असं मी तुम्हाला सांगतो। साहेब, पालकमंत्री पदावरून पण राज्यात वाद सुटलेला नाही। 2 पालकमंत्री पद ज्याला त्याला आता झाले, काल झेंडावंदन केलं मी नांदेडहून हैदराबादला गेलो, तिकडे मुंबईला आलो, इकडे होत राहील ते। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।